एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझ्या सेवेचे कार्यक्षेत्र या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण जी चर्चा केलेली आहे त्यामध्ये आपण नैतिक सक्षमतांच्या विकासासाठी विस्तारित कुटुंब हे किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल चर्चा केली आणि त्याची कशी पुनर्रचना करणं गरजेचं आहे तेही आपण बघितलं। मागच्या सेशन मध्ये आपण समाज म्हणजे काय ह्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी 3 पैलूंवरती चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। पहिला जो पैलू होता त्या म्हणजे समाजामध्ये ज्या विविध संस्था आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे। कारण जर आपल्याला आपल्या नैतिक सक्षमतांमध्ये विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला या समाजातील संस्थांशी व्यवहार करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, तरच आपण आपल्या नैतिक सक्षमतांमध्ये विकास घडवून आणू शकतो। दुसरा जो पैलू आहे ते म्हणजे समाजात कार्यरत असलेल्या शक्ती आणि तिसरा जो पैलू जो आपण बघितला होता आधीच्या सेशन मध्ये तो म्हणजे समुदाय। मग या सेशन मध्ये आता आपण समाजात कार्यरत असलेल्या ह्या ज्या 2 शक्ती आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि तिसरा पैलू म्हणजे समुदाय ह्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। मग आता जेव्हा तुम्ही समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला व्यक्ती आणि संस्था यांच्यासह काम करावे लागतेच, अगदी हे खरं आहे। पण समाजात काही कार्यरत शक्ती सुद्धा असतात ज्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो, त्यांच्याशी तुम्हाला व्यवहार करावा लागतो। त्यापैकी काही शक्ती तुम्ही जो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात ना त्याला विरोध करतात आणि काही शक्ती त्या प्रयत्नांना सहाय्यक ठरतात आणि त्या प्रयत्नांना वृद्धिंगत करतात, त्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी त्या मदतनीस ठरतात। या शक्तींचा प्रभाव टाळणे शक्य नसते हे आपण एकदा समजून घेऊया। म्हणूनच तुम्हाला जर नैतिक सक्षमतेचा विकास करायचा असेल तर काही नकारात्मक शक्ती म्हणजेच विघातक शक्तींचा प्रतिकार कसा करायचा आणि सकारात्मक शक्ती म्हणजेच विधायक शक्तींसोबत स्वतःला कसं जुळवून घ्यायचं आणि त्यांचा फायदा करून कसा घ्यायचा हे शिकणं गरजेचं आहे। कारण हे जर तुम्हाला जमलं तरच तुम्ही समाजामध्ये काम करू शकाल आणि स्वतःचा विकास पण घडवून आणू शकाल। मग आता विनाशक किंवा विघातक नकारात्मक शक्ती ओळखणं हे अजिबात अवघड नाहीये। आपण आधीच्या एका सेशन मध्ये पण बघितल्या होत्या काही गोष्टी ज्या सकारात्मक घडत आहेत, नकारात्मक घडत आहेत आणि काही प्रक्रिया निर्माण होत आहेत। सो त्याचप्रमाणे विनाशक आणि विघातक नकारात्मक शक्ती ओळखणं अजिबात अवघड नाहीये, त्या आजूबाजूला आपल्याला दिसून येतात। उदाहरणच बघायचं झालं तर सांस्कृतिक भिन्नता आणि जातीय विविधतेमुळे तुम्हाला पूर्वग्रह दिसून येतात, प्रेजुडिस ज्याला आपण म्हणतो। धर्मांधतेची नकारात्मक शक्ती निदर्शनास पडते आणि ती भयावह शक्ती आहे। त्याचप्रमाणे स्वहित, सेल्फिशनेस, स्पर्धा, कॉम्पिटिशन, तिरस्कार, हेट्रेड आणि नैतिक उतार म्हणजे मॉरल लॅक्झिटी असं ज्याला आपण म्हणतो, या सर्व नकारात्मक शक्ती आपल्याला आजूबाजूला दिसून येतात। पण दुसरीकडे सकारात्मक आणि विधायक शक्ती ओळखणे व त्यांच्याशी कसे जुळवून घेणे हे समजणे थोडंसं अवघड आहे, हे सोपं नाहीये। पण हे आपण जर शिकून घेतलं तर आपल्याला आपल्या नैतिक विकासामध्ये आणि जो दुहेरी हेतू आपण मागच्या सेशन मध्ये डिस्कस केलेला आहे की आपल्याला समाजामध्ये सुद्धा समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळणार आहे। मग यासाठी सकारात्मक मूल्य आणि कृतींच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास असणे आवश्यक आहे। या शक्ती ओळखण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर कार्य कसे करावे हे शिकण्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची आणि चिकाटीची आवश्यकता असते।
मग जसे जसे तुम्ही सकारात्मक शक्तींशी अधिक प्रमाणात परिचित व्हाल, तसे तसे प्रत्येक सामोरी आलेल्या परिस्थितीतून तुम्ही सकारात्मक शक्ती ओळखू शकाल. म्हणजे आता उदाहरणं बघूया. ज्यावेळी ऐक्य आणि सचोटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तुम्हाला काय दिसून येतं? तुम्हाला असं दिसून येईल, त्या प्रत्येक वेळी काही सकारात्मक शक्ती तयार होतात आणि त्यांचा परिस्थितीवर प्रभाव पडण्यास सुरुवात होते. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे न्याय, खरेपणा, सचोटी, आदर ह्या शक्ती परिस्थितीत कशी सुधारणा आणतात हे तुमच्या लक्षात येतं. जिथे न्याय आहे, खरेपणा आहे, सचोटी आहे, ती परिस्थिती अगदी बदलून जाते. तिथे एक खूप आनंदमय वातावरण निर्माण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वांच्या नैतिक सक्षमतेच्या विकासाला चालना मिळते. मग तुम्हाला यातून काय समजेल? जसे की हेतूची एकता. एका हेतूसाठी आलेले आहेत सर्वजण एकत्र. तर हेतूची एकता, दूरदृष्टीची एकता, विचारांची एकता आणि मग कृतींची एकता. किती महत्वाची आहे ही एकता. ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला अधिक सखोल ज्ञान मिळणार आहे. मग एक छोटीशी कृती तुम्हाला इथे दिलेली आहे. तिचे नाव आहे विविध शक्ती. समाजात कार्यरत असलेल्या शक्तींचा सामना कसा करावा हे शिकण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही नजीकच्या सामाजिक आणि सामुदायिक वातावरणात जेवढ्या तुम्हाला आढळून येतात त्या शक्य तेवढ्या शक्तींची यादी करा. मग त्यामध्ये विधायक असू शकतील, विघातक असू शकतील, ह्या दोन्ही शक्ती तुम्हाला लिहायच्या आहेत. मग प्रत्येक शक्तीसोबत तुम्ही कसे वागाल ते तुम्हाला लिहायचं आहे. सकारात्मक शक्तींचा तुम्ही कसा फायदा करून घ्याल हे तुम्हाला लिहायचं आहे आणि नकारात्मक शक्तींच्या परिणामांपासून तुम्ही स्वतःला कसे वाचवाल हे सुद्धा लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये एकता तुम्हाला दिसून येते आहे, तर ही सकारात्मक शक्ती आहे. मग एकतेचा वापर करून तुम्ही काय करणार? समाजातल्या महिलांसाठी त्यांना एकत्र आणून त्यांच्याशी चर्चा घडवून आणून तुम्ही इतर व्यक्तींना, समाजातील इतर व्यक्तींना असं सुचवू शकता की आपण महिलांचं ज्यांचं शिक्षण मे बी राहिलेलं आहे, त्यांनी शिक्षण काही कारणामुळे त्यांना बंद करावं लागलेलं आहे, तर त्यासाठी आपण मदत करूया. तर ही एकतेची शक्ती आहे. ऑफकोर्स एकता तुमच्या समुदायात असल्यामुळे जे इतर व्यक्ती असतील ते नक्कीच पुढाकार घेतील, नक्कीच मदत करतील. ऍट द सेम टाइम तुम्हाला जर असं दिसत आहे की खूप सारा जातीभेद तुम्हाला तुमच्या समुदायामध्ये दिसतो आहे, मग तुम्ही काय कराल? सो जातीभेद दिसतो आहे ह्याच्यासाठी तुम्ही एकतर त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही. जे कोणी जातीभेद प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे आणि या सगळ्यापासून स्वतःला तुम्ही दूर ठेवलं पाहिजे. आलंय तुमच्या लक्षात? सो आता तुम्ही ही लिस्ट तुमची जेवढी मोठी करता येईल तेवढी सगळ्यात मोठी लिस्ट करा आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतः करू शकता त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. धन्यवाद.